मी सौ सुनेत्रा अजित पवार मी सौ सुनेत्रा अजित पवार मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा जे की अजितदादा पवार यांचं प्लेन अपघातामध्ये निधन झालं. त्यांचा आत्मा स्वर्गाच्या दारापर्यंत जात नाही तोपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भूकंप आलेला आहे. मित्रांनो, भूकंप उलथापालथी होण्याला जोर वाढलेला आहे, बैठकाला जोर वाढलेला आहे. मित्रांनो दोन्ही राष्ट्रवादी जी की शरदचंद्रजी पवार साहेबांची तुतारी या निशाणीची राष्ट्रवादी आणि अजितदादा पवार साहेबांची घडी या निशाणीची राष्ट्रवादी, या दोन्ही राष्ट्रवादी मजबूत मनोमिलनाच्या तयारीत असताना एकीकडे भुजबळ साहेब, एकीकडे तटकरे साहेब, एकीकडे प्रफुल्ल पटेल साहेब, एकीकडे धनंजय मुंडे साहेब हे वर्षा बंगल्याच्या निवासस्थानी घिरट्या मारताना दिसून आलेले आहेत. दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्रित आल्या तर आपला राजकीय पोळी भाजण्याचा अर्थ काहीच राहणार नाही. या अनुषंगाने मध्यरात्री ते अमित शहाच्या भेटीला जातात आणि सत्ता स्थापनेचा प्रस्ताव त्यांच्या समोर साजरा करतात किंवा सादर करतात. मित्रांनो, अजितदादा पवार यांचा आत्मा स्वर्गात नाही जात तोपर्यंत या महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणाला, चर्चाला आणि उलथापालथीला जोर आलेला आहे. मित्रांनो हे सर्व पाहता, हे सर्व समीकरण पाहता महाराष्ट्राच्या राजकारणाची सीमा आणि स्तर कोणत्या पातळीला गेलेला आहे. आज पण संपूर्ण महाराष्ट्र अजितदादा पवार साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात व्यस्त आहे आणि इकडे महाराष्ट्राच्या राजकारण्याच्या नेत्याला उलथापालथी करण्याला जोर भरलेला आहे. मध्यरात्री अमित शहाच्या भेटीला गेलेले सुनील तटकरे साहेब आणि प्रफुल्ल पटेल साहेब यांना असे दिसून आले की दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्रित आल्या तर अजितदादा पवार साहेबांच्या घडी या निशाणीकडे मेजॉरिटी आणि आमदाराची आणि खासदाराची संख्या जास्त आहे आणि शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादीकडे बोटावर मोजण्या इतके आमदार खासदार आहेत. मित्रांनो, असं सर्व परिस्थितीचा जर अभ्यास केला, जर दोन्ही राष्ट्रवादी मनोमिलन झालं तर राज्याच्या राजकारणामध्ये एक नवीन ट्विस्ट आणि एक नवीन वळण पाहायला मिळणार आहे. मित्रांनो तुम्हाला मी सांगू इच्छितो, हे सर्व घटनाक्रम धनंजय मुंडे साहेब, भुजबळ साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब, सुनील तटकरे साहेब यांच्या लक्षात आलं आणि ते मध्यरात्री अमित शहाच्या भेटीला जाऊन त्यांनी माननीय अजितदादा पवार साहेबांच्या सुविद्य पत्नी ज्या की सुमित्रा पवार आहेत यांना उपमुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव त्यांच्या समोर साजरा केलेला आहे. कारण की या दोन्ही राष्ट्रवादी जर मनोमिलनाचा प्रस्ताव जर पारित झाला किंवा एकत्र झाल्या तर यामध्ये पक्षाचा सर्वेसर्वा हे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब होतील. त्यामुळं काही राजकीय मंडळीला हे जमत नाहीये आणि ह्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित नाही आले पाहिजे असं त्यांचं मत आहे. त्या अनुषंगाने त्यांनी मध्यरात्रीच अमित शहाकडे जाऊन राज्याच्या राजकीय समीकरणाचे सूत्र हलवण्यास सुरुवात केलेली आहे. राज्यामध्ये सुनेत्रा पवार या राज्याच्या नव्या उपमुख्यमंत्री म्हणून, महिला उपमुख्यमंत्री म्हणून, पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून विराजमान होतील. हे संकेत महाराष्ट्रामध्ये सर्व सोशल मीडिया, टीव्ही चॅनलच्या माध्यमातून प्रसारित होत असताना दिसून येत आहे आणि नवीन ट्विस्ट बघायला मिळणार आहे. मित्रांनो, आपल्याला या संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे की या महाराष्ट्र राज्यामध्ये अधिकृत घड्याळ हे चिन्ह अजितदादा पवार या राष्ट्रवादी पक्षाकडे आहेत.